उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं असे बॅनर पुण्यातल्या टिळक रस्त्यावरती लागलेत। महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी दोन्ही भावांनी एकत्रित येणं काळाची गरज आहे अशा आशयाचे बॅनर पुण्यामध्ये लागलेत आणि हे दोन्ही बंधू एकत्र येण्याबाबत जनतेला काय वाटतं हे कळवण्याचं देखील आवाहन या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आलंय। पुण्यातल्या या बॅनरमुळे पुन्हा नव्या राजकीय चर्चांना उधाण आलंय। शिवसेना पक्षातून बाहेर पडत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतःच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची घोषणा केली आणि तेव्हापासून आजपर्यंत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं असं अनेकांनी बोलून दाखवले। त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातील टिळक रस्त्यावर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा एकत्र यावं अशा आशयाची बॅनरबाजी जी आहे ती करण्यात आलेली आहे। टिळक स्मारकाच्या समोर एक बॅनर लावण्यात आलेला आहे आणि त्यावरती बाळासाहेब ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या फोटो ज्या एकत्रित मंचावर बसलेले आहेत त्या ती फोटो लावण्यात आलेली आहे आणि खाली महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी दोन्ही भावांनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे अशा आशयाचा मजकूर लिहित पुण्यात ही बॅनरबाजी खरं तर करण्यात आलेली आहे। खरं तर गेल्या अनेक वर्षापासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येतील, हे एकत्र यावेत असं अनेक नेत्यांनी बोलून दाखवलेलं आहे। मनसे असेल किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल, या दोन्ही गटातील नेत्यांनी अनेकदा या दोन्ही भावांनी एकत्रित यावं, त्यांच्या पै पाहुण्यांनी कैक वेळा बोलून दाखवलेला आहे की या दोन्ही भावांनी एकत्र येणं गरजेचं आहे। पण अजून देखील या दोन्ही भावांनी एकत्र येण्याबाबत कुठलंही विधान किंवा कुठलाही विचार दोन्ही पक्षाकडून केला गेलेला नाहीये। मात्र त्या पार्श्वभूमीवर पुण्यात आता ह्या बॅनरनं सगळ्यांचं लक्ष जे आहे ते वेधून घेतलेलं पाहायला मिळते। टिळक स्मारकाच्या बरोबर समोर हे बॅनर लावले ज्यावरती बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत या दोघांच्या फोटो आहेत। त्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी दोन्ही भावांनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे आशयाचा मजकूर या बॅनरवरती लिहिलेला आहे आणि पुण्यातल्या या बॅनरनं आता पुन्हा एकदा राजकीय चर्चांना नवं उधाण येताना पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन सचिन हंसाटेसह अभिजित पोटे, न्यूज 18 लोकमत, पुणे। तर मनसे विरुद्ध राष्ट्रवादी या सुरू असलेल्या वादाचं रूपांतरण आता भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशा वादात झाले की काय अशी चर्चा सुरू झाली आहे। निमित्त होतं प्रवीण दरेकरांनी राज ठाकरेंना टोला लगावला। यावरती बोलताना अमोल मिटकरींनी दरेकरांवरती जोरदार हल्ला चढवला। त्यामुळे महायुतीतल्या मित्रपक्षांमध्येच वाद सुरू झाल्याचं अजित पवार 42 4-5 जागा येतील की नाही असं सगळ्यांना वाटत असताना अजित पवार 42 कोणाचा तरी विश्वास बसेल का याच्यावरती? आणि जे इतकी वर्ष या महाराष्ट्रामध्ये राजकारण करत आले, ज्यांच्या जीवावरती हे अजित पवार भुजबळ सगळेजण मोठे झाले, त्या शरद पवारांना 10 जागा मिळतात। हे न समजण्याच्या पलीकडची गोष्ट आहे। मुलाला निवडून आणता येत नाही आणि तुम्ही आम्हाला गप्पा मारता। ज्यावेळेस आम्ही कष्ट घेतलेले होते, आम्ही मेहनत घेतलेली होती, तुम्ही सगळे बघत होता। माझ्याही एका लोकसभेच्या निवडणुकीला माझ्या मुलाला निवडून नाही आणता आलं, दुसऱ्या निवडणुकीत माझ्या पत्नीला निवडून नाही आणता आलं। जे नाही लोकांनी कौल दिला त्याच्यात काही ईव्हीएम मध्ये गडबड झाली नाही, जनतेने मतदान केलं ते आम्ही लोकशाहीमध्ये मान्य केलं पाहिजे। तर अजित पवारांनी राज ठाकरेंना पराभवाचा सिद्धांत सांगितल्यामुळे केवळ मनसेच टीका करते असं नाही, तर अजित पवारांचा मित्रपक्ष असलेल्या भाजपच्या सुद्धा काही नेत्यांनी अजित पवारांकडे बोटं दाखवायला सुरुवात केली आहे। मला वाटतं दुसऱ्याकडे एक बोट दाखवत असताना 4 बोट आपल्याकडे आहे त्याचं भान सगळ्यांनी वक्तव्य करताना ठेवलं पाहिजे। अजितदादांनाही आपल्या मुलाला निवडून आणता आलं नाही, अजितदादांनाही आपल्या पत्नीला निवडून आणता आलं नाही। हरजीत तो इंदिरा गांधीची पण झालेली आहे, अटल बिहारी वाजपेयी साहेब पण हरलेले आहेत, कोकणात राणे साहेब हरलेत, विलासराव देशमुख मुख्यमंत्री हरलेत, आता केजरीवाल मुख्यमंत्री हरलेत। त्याच्यामुळे मग हरण्यावर गुणवत्तेचा किंवा नेतृत्वाचा कस लागत नाही। नेतृत्व हे लोकाभिमुख असतं, लोकांनी नेता मानलं पाहिजे। निवडून आलं म्हणजे नेता होता येत नाही। महायुतीमध्ये आपण एकत्र आहोत, मनसेच्या लोकांनी तसं बोललं तर आम्ही समजून घेऊ शकतो, कारण मनसेच्या कार्यकर्त्यांचा मेंदूच गुडघ्यामध्ये आहे। पण माझं तुम्हाला सांगणं आहे की तुम्ही आता मनसेचे पदाधिकारी झालेले नाहीत, तुम्ही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी झालेले आहात आणि त्यात महायुतीमध्ये आहात। पार्थदादा आणि सुनेत्रावलींचा पराभव हा अजितदादांनी प्रामाणिकपणे कबूल केला आहे। मात्र ज्या 41 जागा आल्या त्या भाजपच्या पत्राआड आल्या असं जे काही देशपांडे नावाचा
मनसेचा प्रवक्ता बोलला आहे, ज्याची अवकात 13.5% मतं घेण्याची आहे, त्याच्या सुरात सूर मिसळून आपण अशा प्रकारचं जे काही वक्तव्य केलं हे महायुतीच्या अनुषंगाने अत्यंत निंदनीय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक प्रवक्ता या नात्याने मी तुमच्या या विधानाचा निषेध व्यक्त करतो. साताऱ्याच्या फलटण इथे संजीवराजे नाईक निंबाळकर यांची आयकर विभागाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर आज रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मोबाईल स्टेटस चर्चेचा विषय बनलाय. माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांची 5 दिवसांनंतर आयकर विभागाकडनं चौकशी पूर्ण झाल्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज ठेवलेल्या मोबाईल स्टेटसची खूप चर्चा सुरू आहे. सुरुवात तुम्ही केली आहे, शेवट मी करणार, अशा आशयाचा हा स्टेटस. आणि यामधनं त्यांनी माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्यावरती नाव न घेता निशाणा साधल्याचं बघायला मिळतंय.